आजची रात्र माझ्यासाठी कधी न विसरणारी ठरणार होती. ते दिवस होते जेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. मला माझ्या सुहाग रात्रीची अनेक स्वप्न पडायची. कॉलेजमधले माझे मित्र मला ते व्हिडिओ नेहमी दाखवायचे. तेव्हापासून मी माझ्या मनात अनेक भावना साठवून ठेवल्या होत्या. या आशेने की जेव्हा माझी सुहागरात्र येईल तेव्हा मी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. पण आज संध्याकाळी माझी स्वप्ने पूर्णपणे भंग होणार होती. माझे लग्न माझ्या 18 वर्षाच्या दीराशी ठरले होते. माझा दीर माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त देखणा होता. मी त्याला पहिल्याच नजरेत पसंत केले होते. पण माझे लग्न त्याच्या मोठ्या भावाशी ठरले होते. पण आता मी खूप आनंदी होते कारण अखेर मी माझ्या राजकुमाराशी लग्न करत होते. पण मला ही चिंताही होती की तो माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान होता. मला वाटले की तो माझे काही करू शकणार नाही आणि मलाच पुढाकार घ्यावा लागेल. म्हणूनच मी लग्नाचे कपडे काढून टाकले आणि एक सुंदर नायटी घातली जेणेकरून तो पहिल्याच नजरेत विरघळून जाईल. पण तो खोलीत शिरताच त्याला पाहून मला अधिकच आश्चर्य वाटले कारण तो माझ्यापेक्षाही जास्त अनियंत्रित होता. आत येताच त्याने मला प्रेमाने उचलून पलंगावर ठेवले आणि अगदी रोमॅन्टिक मूडमध्ये हळुवारपणे माझी नायटी काढली. माझे नाव गीता आहे. मी फक्त 22 वर्षाची आहे. माझे आई-वडील आणि लहान बहीण माझ्या घरी राहतात. मी कॉलेजमध्ये असताना माझ्या मैत्रिणी अनेकदा त्यांच्या सुहागरातबद्दल माझ्याशी बोलत असत. कॉलेजमध्ये माझ्या फक्त मुली मैत्रिणी होत्या आणि त्या सर्वांचे बॉयफ्रेंड होते. ते त्यांच्यासोबत खूप मजा करायचे. पण माझा एकही नव्हता. त्यामुळे मी खूप निराश व्हायची. मला वाटायची की जेव्हा मी लग्न करेन तेव्हा मी माझ्या इच्छा पूर्ण करेन. माझे आई-वडील माझे कॉलेज संपताच माझे लग्न लावणार होते. माझ्या आईने माझे लग्न तिच्या बालपणीच्या मैत्रिणीच्या मुलाशी लावले. मी माझ्या आईची आवडती होते. माझे आई-वडील मला खूप प्रेम करायचे आणि मी नेहमी जे हवे ते द्यायचे. म्हणून जेव्हा त्यांनी माझ्यासाठी मुलगा निवडला तेव्हा मी नकार दिला नाही. त्या मुलाचे नाव रोहित होते आणि तो तमिळनाडूमध्ये काम करत होता. तो चांगला होता पण मला त्याचा लहान भाऊ आणखी आवडत होता. तो खूपच देखणा होता आणि त्याच्या गोऱ्या रंगाने तो आणखी देखणा दिसत होता. माझ्या आई-वडिलांनी माझे लग्न त्याच्या मोठ्या भावासोबत लावले होते. रोहितला वडील नव्हते. माझी आई आणि रोहितच्या आईने लग्न ठरवले होते कारण त्यांना त्यांच्या मैत्रीचे रूपांतर नात्यात करायचे होते. माझ्या घरात लग्नाचे वातावरण पूर्णपणे स्थापित झाले होते. घर आनंदाने भरले होते. सर्वत्र दिवे उजळले होते. मलाही खूप दडपलेल्या भावना येत होत्या. मला सुहागरातबद्दल काही माहीत नव्हते. म्हणून माझ्या मैत्रिणी मला तयार करायला लागल्या तेव्हा त्यांनी मला सर्व व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली. त्यांनी मला समजावून सांगितले, काय करायचे ते तुला स्पष्टपणे समजले पाहिजे. माझ्या मैत्रिणी माझ्या हृदयाच्या खूप जवळच्या होत्या. त्यांनी मला सर्व काही अगदी स्पष्टपणे समजावून सांगितले कारण मी यापूर्वी कधीही कोणत्याही मुलाशी संबंधात नव्हते आणि मला त्याबद्दल फारशी माहिती नव्हते. हे सर्व पाहून माझे संपूर्ण शरीर इच्छेने जळू लागले. मला माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लवकर लग्न करायचे होते. मी आज माझ्या लग्नाच्या कपड्यांमध्ये खूप सुंदर दिसत होते. त्यांनी मला पाहिले ते माझे कौतुक थांबवू शकत नव्हते. मी माझ्या लग्नाने खूप आनंदी होते.
पण जर मी त्याच्या लहान भावाशी लग्न केले असते तर मी आणखी आनंदी झाले असते. कारण तो खूप मजबूत दिसत होता. रोहित तर त्याच्या तुलनेत खूपच पातळ मुलगा होता. पण मी काय करू शकतो? माझे लग्न आधीच ठरले होते, म्हणून मी मागे हटू शकले नाही. माझ्या आईवडिलांनी लग्नाची तयारी खूप समर्पणाने केली होती. मी नवरींच्या कपड्यांमध्ये स्टेजवर बसून माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते. शेवटच्या क्षणी मला बातमी ऐकायला मिळाली की रोहित लग्नातून पळून गेला आहे. जेव्हा मला ही बातमी मिळाली तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझी आई तिच्या मैत्रिणींना भयंकर शिवीगाळ करत होती. ती म्हणू लागली, जर तुमचा मुलगा लग्न करू इच्छित नव्हता तर तो का हो म्हणाला? त्याने माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले. मी बाजूला शांतपणे उभी राहून संपूर्ण दृश्य पाहत होते. लग्नात आलेल्या पाहुण्यांना कल्पनाही नव्हती की वर पळून गेला आहे. यामुळे माझ्या आईच्या मैत्रिणीने तिच्या लहान मुलाचे लग्न माझ्यासोबत लावले. जेव्हा तिने हे सांगितले तेव्हा मला खूप आनंद झाला. मी स्वतःशी विचार केला, रोहित लग्नातून पळून गेला हे चांगले झाले. माझ्या सासूने आम्हाला सांगितले रोहितला दुसरी मुलगी आवडत होती, पण तिने जोरदार विरोध केला. ती तिला तिची सून म्हणून स्वीकारणार नव्हती. पण तिला माहीत नव्हते की तिचा मुलगा प्रेमात इतका आंधळा पडेल की तो लग्नाच्या रात्री पळून जाईल. रोहितच्या लहान भावाचे नाव माधव होते. माधव 6 फूट 3 इंच उंच होता. त्याचे शरीर अगदी तंदुरुस्त होते. तो नेहमी जिममध्ये जायचा आणि त्याच्या आरोग्याची खूप काळजी घ्यायचा. मी त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मी मनात विचार केला, काश माझं लग्न माधवसोबत झाले असते. आईने माझे लग्न रोहितशी ठरवले होते. पण आता मला खूप आनंद झाला की मला अखेर माझं प्रेम सापडलं. आज रात्री मी माझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन. नंतर पुजाराला बोलवण्यात आले. माझे लग्न घाईघाईने माधवशी झाले. माझ्या मैत्रिणी मला विचारू लागल्या, तू 18 वर्षाच्या मुलाशी का लग्न केलेस? तो इतका लहान आहे, त्याला सुहाग रात्रीबद्दल काहीच माहीत नसेल. तुझ्या लग्नाच्या रात्री तो तुला काय करेन? कारण माझे लग्न 24व्या वर्षी होणार होते. माधव 18 वर्षाचा होता. तो माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान होता. तू दुसऱ्याशी लग्न केले असतेस तर बरे झाले असते. तुझ्या इच्छा पूर्ण झाल्या असत्या. कारण प्रत्येक मुलीला स्वप्न असते की तिचा नवरा तिच्या लग्नाच्या रात्री तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा. पण तो एक फक्त मुलगा आहे. तो काय करेल? मी म्हणाले, काळजी करू नकोस. माधवला सुहागरातबद्दल काही माहीत नाही, पण मला आहे. तुम्ही लोकांनी मला खूप काही शिकवले आहे. म्हणून आज मी नक्कीच त्या ज्ञानाचा वापर करेन. मी स्वतः सर्व काही हाताळेन. हे ऐकून माझ्या मैत्रिणी हसू लागल्या. मी आता निरोप घेतला आणि माझ्या सासरच्या घरी परतले. मी खूप आनंदी होते, पण माझा आनंद आता विरघळणार होता. माझ्या सासूबाईंनी माझ्या सासरच्या घरी माझे मनापासून स्वागत केले. तिने मला काहीही चुकू नये याची काळजी घेतली. लग्नाच्या रात्री मी माझ्या खोलीत जात असताना माझ्या सासूबाईंनी मला एक ग्लास दूध दिले आणि प्रेमाने माधवला दूध पाजायला विसरू नकोस असे सांगितले. तिने स्पष्ट केले की लग्नाच्या रात्री विवाहित जोडप्यांना शक्ती देण्यासाठी गरम दूध देणे ही एक विधी आहे. हे ऐकून मला थोडी लाज वाटली. मला माझ्या सासूबाईच्या बोलण्याचा अर्थ समजला. मग ती माफी मागू लागली. तिचा मोठा मुलगा रोहितने जे केले ते खूप चुकीचे होते. पण मी तिला म्हणाले, आई कृपया माफी मागू नको. जे काही होते ते चांगल्यासाठी होते. बघ, रोहित लग्नातून पळून गेला असेल, पण मी तुझी सून म्हणून तुझ्या घरी आले आहे. हे ऐकून माझ्या सासूबाई हसायला लागल्या आणि नंतर मला खूप आशीर्वाद देऊ लागल्या. मी दुधाचा ग्लास घेतला आणि माझ्या खोलीत आली. मी खोलीत येताच मी खोलीभोवती काळजीपूर्वक पाहत होते. माधवचे फोटो सगळीकडे लावलेले होते.
तो फोटोत इतका देखणा दिसत होता की कोणीही त्याच्या प्रेमात पडलं असतं. मी साईडच्या टेबलवर दूध ठेवले आणि मग माझ्या लग्नाच्या कपड्यांमध्ये बेडवर बसले. मग मी माधवला माझे प्रेम कसे व्यक्त करावे याचा विचार करू लागले. मी माझ्या मैत्रिणी मला दिलेल्या सल्ल्याबद्दल आणि व्हिडिओबद्दल देखील विचार करत होते. कारण मला पहिले पाऊल उचलायचे होते. माधवला हे सर्व माहीत होते की नाही हे मला माहीत नव्हते. त्याने हे सर्व कसे करावे माझ्या मनात अनेक प्रश्न होते. हिवाळा होता आणि त्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता. पण तरीही माझे संपूर्ण शरीर जळत होते. लग्नाबद्दल माझी अनेक स्वप्ने होती जी आज पूर्ण होणार होती. मी माझ्या नवऱ्याची आतुरतेने वाट पाहत होते. खोलीत कोणताही बेड सजलेला नव्हता. खोली नेहमीप्रमाणे पूर्णपणे सामान्य होती. मग 1 तासानंतर माधव खोलीत आला. त्याला पाहून माझे हृदय जलद धडधडले आणि माझे डोके घामाने भरले. तो हळूहळू माझ्याजवळ आला, माझ्या शेजारी बसला आणि म्हणाला, "गीता, तू खूप थकली असशील. जा आणि थोडा आराम कर." हे ऐकून माझ्या मनाच्या इच्छा चकणाचूर झाल्या. ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते तो मला झोपायला सांगत होता. मी माधवला रागावली नाही आणि त्याला काहीच म्हटले नाही. मी शांतपणे जाऊन कपडे बदलवले. मी खोलीत परत आले तेव्हा मला दिसले की माधव माझ्या आधी झोपला होता. मला वाटले की तो त्या दिवशी खूप थकला असावा म्हणून तो लवकर झोपी गेला असेल. मी हळूहळू जाऊन माधवच्या शेजारी झोपले. मी त्याच्या कमरेला हळूवारपणे स्पर्श केला पण तो निघून गेला. मग रागाने मी मागे वळले आणि पुन्हा झोपी गेले. कारण मी देखील लग्नामुळे खूप थकले होते. म्हणून मला कधी गाढ झोप आली हे मला कळलेच नाही. सकाळ झाली तेव्हा माधव माझ्या आधी खोलीतून निघून गेला होता. माझ्या सासूबाईंनी दार वाजवल्याने मला जाग आली होती. ती म्हणाली, "काल रात्र चांगली गेली असेल." त्यावर माझा चेहरा पडला. पण मी माझ्या सासूबाईंना काहीही सांगितले नाही. मी तिला हलकेसे स्मित दिले. मग ती म्हणाली, "लवकर जा आणि फ्रेश हो." आणि माधव नाश्त्याच्या टेबलवर नाश्त्यासाठी बसला आहे. हे ऐकून मी लगेच गेलो आणि फ्रेश झाले आणि एक छानशी साडी नेसली. मला वाटलं आज मी माधवला जिंकून घेईन. तो माझ्याकडे आकर्षित होईल. जेव्हा मी साडी घालून खाली गेले तेव्हा माधवला सोडून सर्वांनी माझे कौतुक केले. त्याने एकदाही माझ्याकडे पाहिले नाही. मला वाटलं कदाचित तो फक्त 18 वर्षाचा असेल आणि त्याला हे सगळं माहीत नसेल. मला त्याला स्वतःमध्ये सामावून घ्यावे लागेल. त्यानंतरच तो माझ्याकडे येईल. संपूर्ण दिवस मुहूर्ताच्या विधीमध्ये घालवला गेला. त्या समारंभात मला भेटायला माधवच्या घराजवळच्या सर्व बाया आल्या होत्या. जेव्हा त्या मला पाहत असत तेव्हा त्या माझे खूप कौतुक करत असत आणि माझ्या सासूबाईंना म्हणत असत, "तू हिऱ्यासारखी सून निवडली आहेस." या कार्यक्रमात मी बसून माझा नवरा माधवला शोधत होतो. पण तो कुठेच दिसत नव्हता. मला वाटले की तो काही कामासाठी बाहेर गेला असावा. ह्या संध्याकाळी जेव्हा सर्व पाहुणे त्यांच्या घरून निघून गेले तेव्हा मी जेवण उरकून माझ्या खोलीत घाईघाईने गेले, जेणेकरून मी माझ्या नवऱ्याला आकर्षित करू शकेन. मी ठरवले की माधव खोलीत आला की मी त्याच्याकडे पाहून त्याच्यासमोर माझे प्रेम कबूल करेल. आज मी दोन्ही बाजूंना चिरे असलेली एक सुंदर शान नॉटी घातली होती. त्यातून माझे पाय उघडे पडले होते. मला वाटले होते की माधव मला शॉर्ट नाईट ड्रेसमध्ये पाहताच त्याच्या भावना वाढू लागतील आणि तो माझ्याकडे आकर्षित होऊ लागेल. पण कदाचित मी चुकले होते. पहिल्या रात्रीप्रमाणे मी पुन्हा राघवची वाट पाहत होते. वाट पाहत पाहत रात्रीचे 2:30 वाजले होते. मी अधीरतेने माझ्या नवऱ्याची वाट पाहत राहिले. पण आता मला आतून खूप राग येत होता. राघवला
माझी अजिबात काळजी नव्हती. पहाटे 4 वाजता तो आत आला. मला पाहून तो म्हणाला, "मला माफ कर, मी काही कामासाठी बाहेर गेलो होतो. मला यायला थोडा उशीर झाला." हे ऐकून माझे मन थोडे शांत झाले. पण मी त्याच्याकडे जाताच त्याने मला दूर ढकलले. माझा हात धरला आणि म्हणाला, "मला माफ कर. माझ्या भावाने तुला लग्नाच्या स्टेजवर सोडून दिले आणि तू माझ्या भावाची नवरी आहेस. अर्थात मी तुला लग्न केले, पण तू अजूनही माझी वहिनी आहे. मी तुला त्या दृष्टीने पाहत नाही. सामाजिक कलंकारामुळे मी तुझ्याशी लग्न केले. जर मी तुझ्याशी लग्न केले नसते तर समाजाने तुझ्यावर सर्व प्रकारच्या आरोप केले असते आणि मग माझ्या आईने तुझी इज्जत वाचवण्यासाठी मला तुझ्याशी लग्न करण्यास भाग पाडले. मला माफ कर, तू खूप चांगली आहेस, पण मी तुला कधीही माझी पत्नी म्हणून स्वीकारू शकणार नाही. आपण एकच खोलीत राहून जेणेकरून लोकांना आपल्याबद्दल काहीही कळू नये आणि तू जे काही करू शकतेस ते करू शकतेस. ही तुझी निवड आहे. जर तुला आधीच मुलगा आवडत असेल तर तू त्याच्याशी लग्न करू शकतेस आणि मी तुला पाठिंबा देईल. कारण जर माझ्या भावाने तुझ्यासोबत विश्वासघात केला तर मी तुला मदत करेन आणि मी ते करेन, पण लक्षात ठेव, मी कधीही तुझ्याकडे अशा नजरेने पाहू शकणार नाही. म्हणून माझ्यापासून दूर राहा. मी तुझ्याशी पतीसारखा संबंध ठेवू शकणार नाही." पण त्याला कोण सांगणार? मला तो आधीपासून आवडायचा. जेव्हापासून मी त्याला पाहिले, अशा गोष्टी ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी काहीही बोलण्याच्या किंवा ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. हे ऐकून मला खूप राग आला, पण मी माझा राग आवरला. मी म्हणाले, "जर तुला माझ्याशी लग्न करायचे नव्हते तर तू मला स्पष्टपणे सांगू शकला असतास. पण आता लग्न झाल्यानंतर तू मला तुझी पत्नी म्हणून स्वीकारत नाहीत आणि माझे हक्क देत नाहीत. तू माझ्यापासून पळून जात आहे." हे ऐकून माधव म्हणाला, "मी तुला आता काहीही बोलणार नाही. मी जे बोलायचे ते सांगितले आहे. माझे शब्द तुझ्या पल्लूमध्ये लपवून ठेव, कारण मी खरे बोलतोय. मी पुन्हा कधीही तुझ्याकडे अशा प्रकारे पाहू शकत नाही." असे म्हणत माधव बेडवर जाऊन बसला आणि मी तिथेच उभी राहून रडू लागली. मग मी शांतपणे बेडवर जाऊन झोपले. लग्नाच्या माझ्या सर्व इच्छा नाहीशा झाल्या होत्या. हे आयुष्य मला कुठे घेऊन जाईल हे मला समजत नव्हते. एका वराने मला स्टेजवर सोडून दिले होते. दुसरा लग्न केल्यानंतरही मला त्याच्या हृदयात पत्नी म्हणून स्थान देऊ शकला नाही. या घरात मी काय स्थान धारण करू याचा विचार करत मी पुन्हा झोपी गेले. मला ते कळलेही नाही. सकाळी उठल्यावर माधव माझ्या आधी खोलीतून निघून गेला होता. अगदी पूर्वीसारखाच. कॉलेजमध्ये असताना जेव्हा माझ्या मैत्रिणी मला लग्नाबद्दल सांगत असत, मला वाटायचे की लग्नानंतर माझा नवरा मला दररोज सकाळी प्रेमाने उठवेल. तो माझ्या कपाळाची पप्पी घेईन. पण माझ्या लग्नानंतर असे काहीही घडले नाही. माझे लग्न रंगहीन झाले होते. दुःखी मनाने मी पुन्हा उठले, फ्रेश झाले आणि नाश्ता बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेले. जेव्हा मी राघवला नाश्ता देण्यासाठी आले तेव्हा मी त्याला डोके टेकवून बसलेले पाहिले. मी शांतपणे त्याची प्लेट टेबलावर ठेवले आणि स्वयंपाकघरात परतले. माझ्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले. प्रत्येक मुलीप्रमाणे माझ्याही अनेक इच्छा होत्या, पण त्या सर्व भंगल्या होत्या. माझ्या नशिबात काय लिहिले आहे याची मला कल्पनाही नव्हती. माझा नवरा माझ्याशी असे वागेल असे मी कधीच कल्पना केले नव्हते. मी इतके सुंदर होते की माझी बराबरी करणारा इथे कोणीही नव्हता. नशिबाने मला किती वाईट दिले आहे ते पहा. माझ्या आईवडिलांनी ज्याला निवडले त्यांनी मला स्टेजवर सोडले आणि जो मला आवडला त्याने मला विचारलेही नाही. आता मी खूप पराभूत झाले होते. काही दिवस असेच गेले. एक दिवशी माझी सासू माझ्या खोलीत मला भेटायला आली आणि मला
बेडवर घेऊन गेली आणि म्हणाली, माधव तुझ्याशी ठीक आहे का? मी म्हणालो, मम्मीजी तो बरा आहे. ती म्हणाली, मुली, मी तुला विचारत आहे, तुमच्या दोघांमध्ये गोड पतीपत्नीसारखे संबंध आहे का? मी काय म्हणतो ते तुला समजत आहे का? जर तुला समजत नसेल तर मी त्याबद्दल उघडपणे बोलू इच्छितो. तुझ्या पतीसोबतच्या शारीरिक संबंधात काही अडथळा आहे का? माझ्या सासूबाईचे म्हणणे ऐकून आणि डोके टेकून मी लाजले. मी म्हणाले, नाही मम्मीजी. माझ्या सासूबाई म्हणाल्या, मी तुला फक्त याच कारणासाठी विचारले कारण मीही याच घरात राहते आणि तुला आणि माधवला मी कधीही एकत्र बोलताना पाहिले नाही. मग माझ्या सासूबाई मला म्हणाल्या, माझ्यावर विश्वास ठेव. जर माझ्या एका मुलाने तुला विश्वासघात केला तर दुसरा नक्कीच तुला स्वीकारेल. तो कदाचित आता तुला स्वीकारू शकणार नाही. कदाचित तो खूप लहान असेल आणि जगाच्या दोऱ्या त्याला माहीत नसतील. त्याला फक्त अभ्यास करायचा आहे. तो नेहमीच शाळेत पहिला यायचा. त्याला खूप चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. त्याला अभ्यास करायचा आहे. पण मी जेव्हा त्याला काही विचारतो तेव्हा तो ऐकत नाही. तो म्हणतो, आई, मी तुझे शब्द मान्य केले आहे. माझ्याकडून जास्त काही अपेक्षा करू नकोस. मी माझ्या अभ्यासात व्यस्त आहे. मी तुझी इज्जत वाचवली आहे. आता हे सर्व सांभाळण्याची तुझी पाळी आहे. सुनबाई, मला थोडा वेळ दे. माधव तुला नक्कीच स्वीकारेल. तो तुला तुझे हक्क देईल. हे ऐकून मला रडू कोसळले कारण मी हे सगळं माझ्या मनात अनेक दिवसांपासून दडवून ठेवले होते. आईने घरून फोन करून विचारले तरी मी तिला खोटे बोलायचो. माधव माझी खूप काळजी घेतो. पण त्याने माझ्याकडे पाहिलेही नव्हते. माझ्या डोळ्यांत अश्रू आले. माझी सासू मला धीर देत म्हणाली, देवावर विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. मग ती म्हणाली, मुली, शक्य असेल तर तू थोडा पुढाकार घेतला पाहिजेस. कारण माधव फक्त 18 वर्षाचा आहे. फक्त एक स्त्रीच तिच्या सौंदर्याने तिच्या नवऱ्यावर नियंत्रण ठेवू शकते. हे ऐकून माझे धाडस पुन्हा जागृत झाले. आमच्या लग्नाला 3 महिने झाले होते. आता मला पुन्हा प्रयत्न करायला हवेत. म्हणूनच मी त्या रात्री पुन्हा तयार झाले. माझ्या नवऱ्याची वाट पाहत माधव खोलीत येताच मी त्याच्याकडे जाऊ लागले. तो हळूहळू पुन्हा माझ्यापासून दूर जाऊ लागला. मग मी माधवला मिठी मारली. त्याने रागाने मला दूर ढकलले आणि म्हणाला, गीता, मी तुला आधीच सांगितले आहे की तू माझ्याकडून अशी अपेक्षा करू नकोस. मी कधीच तुझ्याकडे अशा नजरेने पाहत नाही आणि मला तुझ्याबद्दल अशा कोणत्याही भावना नाहीत. तुझ्या भावनांवर नियंत्रण ठेव. माझ्यावर त्यांची परीक्षा घेऊ नकोस. मला अजूनही माझ्या आयुष्यात खूप काही करायचे आहे. मला काहीतरी बनायचे आहे. असे निरंतर प्रयत्न करणे थांबव. जर तू आणि माझी आई मला आणखी जबरदस्ती केली तर मी हे घर सोडून जाईन. मला अजून खूप काही करायचे आहे. मी माधवला म्हणाले, आपल्या लग्नाला 3 महिने झाले आहे. मी माझे संपूर्ण आयुष्य असेच घालवावे असे तुला वाटते का? जर तू तुझ्या भावांसारखंच करणार असशील तर तू माझ्याशी लग्न का केलंस? मी रडत रडत माझ्या मनात येणारा सर्व राग बोलून दाखवत राहिली. मला खूप वाईट वाटलं. माधव माझं बोलणं शांतपणे ऐकत होता, पण तो मला काहीही बोलत नव्हता. मग मी रागाने माझा हात सोडला आणि खोलीतून बाहेर गेले. रडत रडत मी हॉलमधील सोफ्यावर झोपले. माझ्या आयुष्याने मला त्या टप्प्यावर आणले होते. मी पुढे जाऊ शकत नव्हते आणि मागेही वळू शकत नव्हते. मी माझ्या भावना आणि इच्छा दफन केल्या होत्या. प्रत्येक मुलीची लग्नाबद्दल अनेक स्वप्ने असतात, पण माझी सर्व स्वप्ने भंग झाली होती. मी कितीही प्रयत्न केले तरी ती पूर्ण झाली नाहीत. मी माझ्या कुटुंबाला याबद्दल सांगूही शकले नाही. त्याचप्रमाणे माझ्या सासूबाईंनी माधववर माझ्याशी असलेले नाते सुधारण्यासाठी 2-3 वेळा दबाव आणला होता. रागाच्या भरात तो घर सोडून हॉस्टेलमध्ये राहायला गेला. तो एक हुशार विद्यार्थी होता.
त्याचे फक्त लक्ष त्याच्या अभ्यासावरच होते. माझी सासू आता असहाय्य होती. ती काय करू शकते? असेच 1 वर्ष गेले. आज सकाळी कोणीतरी दारावर बेल वाजवली. माझे हृदय धडधडत होते. मला वाटले माधव परत आला आहे. मी दार उघडताच तो माणूस तिथे उभा असलेला पाहून मी थक्क झाले. रोहित त्याच्या पत्नीसह दारावर उभा होता. माझी सासूबाई माझ्या मागे आल्या होत्या. रोहित आणि त्याच्या पत्नीला पाहून तिलाही आश्चर्य वाटले. माधवने त्याच्या भावाला फोन करून त्याला आणि त्याच्या पत्नीला घरी बोलावले होते आणि त्याने त्याच्या भावना त्याच्याशी शेअर केल्या होत्या. तो म्हणाला होता, मी माझा अभ्यास पूर्ण करेपर्यंत मी या गोष्टीबद्दल कधीही विचार करू शकणार नाही. माधवने त्याच्या भावाला सांगितले होते की गीताने तिच्या आयुष्यात पुढे जावे. तिने अशी कोणाची वाट पाहू नये. तिने एकतर तिचा अभ्यास पुन्हा सुरू करावा किंवा तिच्या आयुष्यात तिला जे हवे ते करावे. जर तिला माझ्याकडून घटस्फोट हवा असेल तर मी ते देखील देऊ शकतो. पण मी आता हे नाते कधीही स्वीकारू शकणार नाही जोपर्यंत मी काही साध्य करत नाही. आणि मी गीताला बसून माझी वाट पाहण्यास सांगत नाही. मला गीताबद्दल कोणत्याही भावना नाहीत. रोहित आणि त्याची पत्नी येताच माझी माफी मागू लागली. रोहित असेही म्हणाला, मला माफ कर. मी सुगंधावर प्रेम करत होतो म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केले नाही आणि सुगंधा देखील माझ्यावर प्रेम करते. आणि माझा भाऊ माधवने देखील मला सर्व काही सांगितले. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या घरात राहू शकता आणि त्याची वाट पाहू शकता. तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आणि जर तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही आनंदाने जाऊ शकता. रोहितचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी काय करू शकतो? मी माझ्या आईला सर्व काही सांगितले. माझी आई माझ्या सासूवर रागावली. आमच्यात जोरदार वाद झाला. माझी आई माझ्या सासूवर रागावली. तुम्ही तुमच्या मुलाला आधी विचारायला हवे होते. तुम्ही माझ्या मुलीच्या इच्छेविरुद्ध जाऊन तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले. दोन्ही मुलांनी माझ्या मुलीला नकार दिला. मीही पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. लग्नाची माझी सर्व स्वप्ने भंग पावली. आता मला लग्नाची भीती वाटत होती आणि मी माझा स्वाभिमान गमावला होता. मी माझ्या आईसोबत घरी परतले. माझ्या आईने माफी मागितली आणि म्हणाली, जोपर्यंत तू तुझ्या इच्छेनुसार लग्न करत नाही तोपर्यंत मी तुला काहीच म्हणत नाही आणि आता तू तुझा अभ्यास पूर्ण करू शकतेस. मी हा विचार मनातून काढून टाकला आणि अभ्यास सुरू केला. मी प्रशिक्षणासाठी फॉर्म भरले आणि प्रशिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेले. तिथे मला 4 वर्षे लागली. माझे प्रशिक्षण पूर्ण झाले आणि आता मी शिक्षिका नोकरीसाठी फॉर्म भरले. मला एका आंतरराष्ट्रीय खाजगी शाळेत शिक्षक म्हणून भरती करण्यात आले. माझा पगारही बराच चांगला होता. आता मला कोणतीही अडचण नव्हती. जर एखाद्या व्यक्तीला प्रेमात फसवले गेले तर ती व्यक्ती खूप बलवान बनते आणि मला एकदा नाही तर 2दा फसवले गेले आणि त्या विश्वासघाताने मला खूप कठीण बनवले आणि त्या विश्वासघाताने मला यशाचा मार्ग दाखवला. आता मला जीवनसाथीची इच्छा नव्हती. मी ज्या शाळेत शिकवत होते त्या शाळेत 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ती एक आंतरराष्ट्रीय शाळा होती. एका चित्रपट अभिनेत्याला ध्वजारोहणासाठी आमंत्रित करण्यात आले होते आणि त्या अभिनेत्याच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी जवळच्या पोलीस स्टेशनचे पोलीस उपस्थित होते. अचानक एका पोलिसाच्या कपड्यामध्ये एक माणूस माझ्यासमोर आला. त्याचे स्वरूप पाहून मी पूर्णपणे हादरले. माझा आत्मा खूप घाबरला कारण तो दुसरा कोणी नसून माधव होता आणि त्याने मला ओळखले होते. मी त्याला घटस्फोट दिला नव्हता कारण तो माझ्या हृदयात होता आणि मी माझे संपूर्ण आयुष्य त्याच्या नावाने घालवणार होते. पण राघवने मला रोखले होते. आज तो माझ्या पायाशी बसला आणि क्षमा मागत होता. तो म्हणाला,
मी तुझ्याशी जे केले त्याची शिक्षा मला मिळाली आहे. त्याने मला सांगितले की माझ्या शेवटच्या कॉलेजच्या दिवसात मी एका मुलीवर प्रेम केले होते आणि तिला प्रपोज केले होते. मी त्या मुलीसाठी वेडा होतो, पण ती फक्त पैशाच्या मागे लागली होती. ती फक्त माझ्यासोबत वेळ घालवत असे. जेव्हा मला तिची वास्तविकता कळली तेव्हा मी स्वतःच्या नजरेत पडलो. त्यानंतर मला तुझी आठवण येऊ लागली, पण तुला तोंड दाखवण्यासाठी माझ्यात इतकी हिंमत नव्हती. मी कोणाला तरी विचारले की तू अजून लग्न केलेस नाहीस. तू कोणत्या तरी आंतरराष्ट्रीय शाळेत शिकवतोस. तुझ्या यशाबद्दल ऐकून मला खूप आनंद झाला, पण तुला शोधण्याची हिंमत माझ्यात नव्हती. देवाने आज आपल्याला एकत्र आणले आहे आणि 15 ऑगस्ट देखील आहे. मला माफ कर. बघ, तुझा नवरा इन्स्पेक्टर झाला आहे आणि तू शिक्षक आहेस. आपली जोडी खूप छान होईल. मला माधव आधीच आवडत होता. त्याला त्याच्या इन्स्पेक्टरच्या गणवेशात पाहून मी आश्चर्यचकित झाले. तो खूप देखणा दिसत होता. जर तो त्यावेळी त्याच्या पत्नीच्या सुंदरतेवर अडकला असता तर तो इन्स्पेक्टर झाला नसता आणि मी शिक्षक झाले नसते. वेळ खूप शक्तिशाली आहे आणि त्याने आम्हाला यशस्वी लोक बनवले आहे. मी लगेच माधवला माफ केले आणि त्याला मिठी मारली. माधव शिवाय मी माझ्या हृदयात दुसरे कोणीही ठेवू शकले नाही. कार्यक्रम संपल्यानंतर माधव मला थेट घरी घेऊन गेला. मला पाहून माझी सासू आणि रोहित आश्चर्यचकित झाले. माधव त्याच्या भावाला मिठी मारून त्याच्या आई आणि भावाची माफी मागू लागला. आज घरात खूप आनंदाचे वातावरण होते, कारण सगळे खूप आनंदी होते. सगळे आपापल्या खोलीत गेले आणि खूप गप्पा मारल्या, पण मी एका कोपऱ्यात उभी राहून हे सर्व पाहत होते. मी जेवण बनवले, जेवले, सर्वांची भांडी धुतली आणि माझ्या खोलीकडे निघाले. माझ्या मनात खूप वेदना आणि त्रास जाणवत होता. मी विचार करत होते की पुढे काय होईल. पण राघव खोलीत शिरताच अचानक दिवे बंद झाले. अचानक मागून कोणीतरी मला घट्ट पकडले. माझे हृदय धडधडले. मी ओरडूही शकले नाही, कारण कोणीतरी माझ्या तोंडावर हात ठेवला होता. मला ओरडण्यापासून रोखवले होते आणि जेव्हा त्याने हळुवारपणे मला धरले, मला त्याच्या बाहूंमध्ये उचलले, मला त्याच्या खोलीत आणले आणि बेडवर ठेवले. मी खोलीतील लाईट चालू केली आणि तिथे उभा असलेला माणूस पाहून आश्चर्यचकित झाले. तोच माणूस ज्याला मी खूप प्रेम केले होते, ज्याला मी 8 वर्षे आठवणीत घातले होते. जेव्हा लाईट चालू झाले तेव्हा खोली सजलेली पाहून मी थक्क झाले. राघवने ती फुले आणि दिव्यांनी सजवली होती. लग्नाच्या रात्रीसारखी वाटत होती. सगळीकडे फुले पसरलेली होती. हे सर्व पाहून मला खूप आनंद झाला, पण मला खूप रागही आला, कारण 8 वर्षात माधवने एकदाही माझी चौकशी केली नव्हती. मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हती. तो कुठे होता, तो काय करत होता आणि शाळेत असताना त्याने मला काय सांगितले होते. तो मला मुलीच्या प्रेमात पडला होता. माझे हृदय एक ठोके चुकवत होते. माधव माझा हात धरून म्हणाला, गीता, कृपया मला माफ कर. मी तुझ्याशी जे केले त्याबद्दल मी मनापासून माफी मागते आणि आज मला खूप लाज वाटते. पण माझ्यावर विश्वास ठेव. आता माझ्या हृदयात तुझ्याशिवाय दुसरे कोणीही नाही. मी दबावाखाली लग्न केले, तुला ते चांगलेच माहीत आहे. त्यावेळी माझे एकमेव प्रेम अभ्यासात होते आणि बघ, आज तुझ्यासमोर एक पोलीस आहे. मी तुला दुखावले. मी खूप मोठी चूक केली. कृपया मला माफ कर. मी गेलेला वेळ परत आणू शकत नाही, पण येणाऱ्या क्षणामध्ये मी प्रत्येक पावलावर तुझ्या पायाशी असेन. मी त्याला माझ्या मनापासून माफ केले आहे. मग माधवने दिवे बंद करून जे केले ते मी कधीच कल्पना केले नव्हते. मला माहीत नव्हते की माधवमध्ये इतकी ताकद आहे. माधव खूप रोमॅन्टिक माणूस निघाला. तो मला जवळजवळ येऊन श्वास घेऊ देत नव्हता. आता तो पूर्ण पुरुष झाला होता आणि मीही 32 वर्षाची होते. तोही 24 वर्षाचा होता.
पण आजची रात्र खूप वेगळी होती. मी ते शब्दात वर्णन करू शकत नाही. राघव मला अंथरुणावरून उठूही देत नव्हता. झोपताना त्याने मला जे प्रेम दिले, जे प्रेम त्याने माझ्यावर वर्षाव केले, ते मी स्वप्नातही पाहिले नव्हते. पण आज मोठ्या आनंदाने माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. मी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. आज तो दिवसही आला होता. आजची रात्र गोड वेदना आणि प्रेमाने भरलेली होती. आता मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी होते. माझे लग्न होऊन 12 वर्षे झाली आहेत आणि मला 2 गोंडस मुले आहेत. मी आता माझ्या कुटुंबासोबत चांगले जीवन जगत आहे. शेवटी मी असे म्हणू इच्छितो की तुम्ही कधीही जबरदस्तीने लग्न करू नये. अशा नात्यांमध्ये प्रेम कधीच मिळत नाही. जर तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर कृपया मला कमेंटमध्ये लिहा आणि मी माझा नवरा माधवला पुन्हा स्वीकारून बरोबर केली की चूक याबद्दल तुमचे मत जाणून घेऊ इच्छितो. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठेतरी पाहाल, कृपया तुमचे शहर आणि राज्य कमेंटमध्ये लिहा. मला तुमच्या कमेंट वाचायला आवडतात आणि माझे व्हिडिओ पाहणाऱ्या, लाईक करणाऱ्या आणि शेअर करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो. जर तुम्हाला आजची कहाणी आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, जर तुम्ही आमच्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केले नसेल तर कृपया तसे करा. उद्या आपण आणखी एका मनोरंजक कथेसह भेटू. तुमच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा वर्षाव नेहमीच माझ्यावर असू द्या. सर्वांना मित्रांनो माझ्या प्रेमळ शुभेच्छा. आनंदी राहा, निरोगी राहा आणि शांत राहा.